विमानतळ मागील कस्तुरबा नगरात केली पाहणी। कागद कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी। कस्तुरबा नगरातील कारखाने कायदेशीर आहेत का? पोटगी रोड विमानतळ मागील कस्तुरबा नगर इथं असलेल्या रद्दीच्या कारखान्याला रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली होती। या आगीत रद्दीचा कारखाना पूर्णतः भस्म झालाय। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी कारखान्याला भेट देऊन पाहणी केली। जवळपास 35 पाण्याच्या वाहनांना पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली होती। कारखान्याच्या अगदी शेजारी सर्वसामान्य नागरिकांची घरं आहेत। ही आग घरापर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। उपमहापौर देवकर यांना कस्तुरबा नगर इथं वाढते कारखाने पाहून चिंता व्यक्त केली आहे। पोटगी रोड येथील विमानतळाच्या मागील बाजूस कस्तुरबा नगर इथं सुरू असलेले कारखाने कायदेशीर आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। एखादा कारखाना सुरू करावयाचा असल्यास शासनाचे अनेक परवानगी घ्यावी लागतात, फायर सेफ्टीची व्यवस्था करावी लागते। हे सर्व परवाने येथील कारखाना मालकांनी घेतले आहेत का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। कस्तुरबा नगराचे MIDCत रूपांतर झाल्यासारखे दृश्य पाहायला मिळते। पोटगी रोड विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या कस्तुरबा नगर इथं जागेचे भाव देखील अतिशय महाग झाले। एखादा लघु उद्योग सुरू करायचा असल्यास शासनाची परवानगी घेणं बंधनकारक असतं, पण येथील कारखाने कोणकोणते परवानगी घेतली आहेत याची तपासणी होणं गरजेचे आहे। कस्तुरबा नगराला MIDCचं स्वरूप आलंय। येथील नागरिकांनी माहिती देताना सांगितलंय की आमचा जीव धोक्यात आहे, आमच्या आरोग्याची देखील हेळसांड होतीये। आम्ही मागील 50 वर्षापासून राहावयास आहे, रहिवासी क्षेत्र आहे, म्हणून आम्ही इथं 50 वर्षापूर्वी जागा घेतली। मात्र सद्यस्थितीत कस्तुरबा नगरात फक्त कारखाने सुरू आहेत। शासनानं कस्तुरबा नगराला अवैध कारखान्यातून मुक्त करावे अशी मागणी हळूहळू जोर प्रभाग क्रमांक 25 येथे कस्तुरबा येथे काल रात्री 3 वाजता मोठ्या प्रमाणात आग लागली होती। इथे स्क्रॅप म्हणजे जे रद्दी आहे या अशा मोठ्या दुकानाला आग लागलेली होती। तेथील रहिवासी इथे माझ्यासोबत आहेत। तेथे आम्ही पाहणी केली असता मोठी जीवितहानी टळलेली आहे आणि इथल्या नागरिकांच्या समस्या समोरच्या आम्ही जे घरांची पाहणी केली आहे तिथं पण थोडेसे नुकसान झालेलं आहे। आणि हा जो परिसर आहे इथे रहिवासी राहतात। इथे अनेक MIDC आहे का काही कळत नाहीये, कारण अनेक फॅक्टरी आहेत तिथं आणि असे चौकशीचे आदेश पण देण्यात आलेले आहेत। परिसरातील नागरिकांशी चर्चा झालेली आहेत, अनेक जणांच्या अडचणी आहेत। नक्कीच ह्याच्यावर अशी घटना कधी घडू नये याच्यासाठी आपण उपाययोजना करूयात। 35 गाड्या अग्निशामक दलाच्या इथे लागलेल्या आहेत। महापालिकेकडून पूर्ण 35 गाड्यांची योजना करून इथे आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती आग सकाळी लवकर आटोक्यात। आमसिद्ध चंद्राम चंडके कस्तुरबा नगरमध्ये सगळे प्लास्टिक कारखाने जास्त आहे। किती वर्षापासून राहता तुम्ही आणि किती वर्षापासून प्लास्टिक? आम्ही 50 वर्षापासून इथंच आहे आम्ही राहायला। अच्छा, हे सगळे आपल्या समोर आलेले आहे आणि सगळे आपल्याला त्रास व्हायला आहे लोकांपासून। बेकायदेशीर आहे का सगळे रहिवासी क्षेत्र? आता तेवढं आम्हाला माहित नाही, पण सध्या तर त्यांचं चालू आहे। तुम्हाला काय त्रास होत आहे? त्रास काय झाड लागलो, आम्ही 50 लोक मेला असताना मग वास येतो, वारं इकडं होतं म्हणून बरं झालं। मग ते आपल्याकडे वारा मारला असेल तर त्यांना चिटकून आमचं वस्ती आहे। सगळे लहान मोठं 50 लोक आहेत आम्ही इथं। काय तक्रार केली नाही का? आम्ही काय तक्रार करावं, यांचं काय आहे असं चाललेलं आहे। नगर आले होते इथं, मग त्याने म्हणतो का उद्या मिटिंग घेऊन त्याने घेऊ म्हणलं। आम्ही म्हणलं 3 फॉर्म भरणार होतं, 3 फॉर्म मध्ये भरणार आहे। 3 फॉर्म म्हणजे एक जिल्हा परिषद पोलीस स्टेशन आपले ह्याला MIDCला एक आणि कलेक्टरला एक आणि ते कुठला एक विभागाला महानगरपालिकेला 3 फॉर्म भरून देणार आहे। नगर म्हणलं त्याने उद्या येऊन 10 वाजता अजून साहेब येणार आहे। त्यांना महानगरपालिकेचा सगळं साहेब आला होती, ते येऊन बस चौकशी केली आणि उद्या तरी सगळ्याला बोलवतो आणि मिटिंग घेऊ असं म्हणलं। काय त्रास होतो कारखान्यांमुळे? आम्ही इथं राहताना आता 50 वर्ष झालं, पण वडील वगैरे मोठं इथं झाले, तर मी पण माझा पण जन्म इथंच झाला आहे। आणि आम्हाला कमीत कमी बघा तर ते शांतीनगरपासून पोर विमानतळपर्यंत प्लॅस्टिक कारखान्याचे आहेत आणि आम्ही जिथं राहतो ना तिथं जास्तीत जास्त आहेत। आम्हाला त्याचा त्रास लई व्हायला लागला आहे, मग त्याच्याबद्दल काहीतरी कारवाई करा पुढं। आणि महापौर मॅडम पण आलेत आमच्याकडं, तिने बी सगळं बघितले, चौकशी केली तिने बी काय असेल ते करून घेतो म्हणून। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।